जानेवारी आणि फेब्रुवारीचे हप्ते हे रखडलेले होते, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जानेवारी आणि फेब्रुवारीचे जे हप्ते रखडलेले आहेत त्याची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता हे रॅन्डमली आम्ही ते सुरू केले, अकाउंट चेक करतोय पैसे बरोबर जात आहेत की नाही, आणि त्यामुळे त्याची सुरुवात झालेली आहे। तर आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर खात्यामध्ये आपला हा सन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवार 20 फेब्रुवारी रोजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी बातमी आली आहे। काल गुरुवारी ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्या सर्व बहिणींसाठी आज नवीन यादी जाहीर करण्यात आली आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून उर्वरित 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण सुरू झाले आहे। जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा एकत्रित 3000 रुपयांचा हप्ता आज बँकेच्या खात्यावरती जमा होत आहे। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज पहाटे 6 वाजता बैठक घेऊन सर्व बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत की आज शुक्रवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल गुरुवारी 52 लाख बहिणींना पैसे देण्याचं टार्गेट होतं, परंतु काल फक्त 37 लाख बहिणींच्याच खात्यावरती पैसे जमा झाले। उरलेल्या 15 लाख बहिणींना काल संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पैसे जमा झाले नाहीत, कारण त्यांच्या बँक खात्यांमध्ये तांत्रिक अडचणी आल्या होत्या। त्यामुळे आज शुक्रवारी या 15 लाख बहिणींसह आणखी 33 लाख नवीन बहिणींना पैशांचे वितरण केले जाणार आहे। म्हणजे आज एकूण 48 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून थेट सरकार 3000 रुपये जमा करत आहे। आज सकाळी 11 वाजता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी मंत्रालयात बसून डीबीटीचं बटन दाबलं आहे आणि त्यावेळी त्यांनी सर्व पत्रकारांना सांगितलं की आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सर्व बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला हवेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवारी पैशांचे वितरण करताना सरकारने काही नवीन नियम लावले आहेत। काल गुरुवारी ज्या बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। आज सकाळी 11 वाजल्यापासून स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेल्या बहिणींना प्रथम क्रमांकावर पैसे पाठवण्यात येत आहेत। त्यानंतर दुपारी 1 वाजल्यापासून इतर बँकांमध्ये खाते असलेल्या बहिणींना पैसे पाठवले जातील। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी काल संध्याकाळी 7 वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितलं की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो, परंतु आज शुक्रवारी कसल्याही परिस्थितीमध्ये सर्वांना पैसे मिळणार आहेत याची मी खात्री देतो। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज सकाळी 11:30 वाजल्यापासून महिलांच्या मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात झाली आहे। जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा पहिला मेसेज आणि फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा दुसरा मेसेज असे 2 वेगवेगळे मेसेज महिलांना येत आहेत। काही ठिकाणी एकत्रित 3000 रुपये जमा झाल्याचा एकच मेसेज देखील येत आहे। त्यामुळे आज सकाळपासूनच बँकांमध्ये मोठी गर्दी झाली आहे। अनेक बहिणी पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये रांगेत उभ्या राहिल्या आहेत। विशेषतः ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसमध्ये आज प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल गुरुवारी ज्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते त्या आज आनंदात नाचत आहेत, कारण त्यांच्या खात्यावरती आज सकाळी पैसे आले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने आज शुक्रवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण काल गुरुवारी 15 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडण्यात आले होते, परंतु आज शुक्रवारी उर्वरित 18 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण सुरू करण्यात आले आहे। काल ज्या जिल्ह्यांना पैसे मिळाले होते त्या जिल्ह्यातील उरलेल्या बहिणींना आज पैसे मिळत आहेत आणि नवीन 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच पैसे पाठवले जात आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वितरण पूर्ण करण्यात येईल। म्हणजे आता कोणीही लाडक्या बहिणी शिल्लक राहणार नाही। आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवारी पैसे पाठवताना सरकारनं काही नवीन अटी लावल्या आहेत, त्यामुळे काही बहिणींना पैसे मिळणार नाहीत। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की जवळपास 18 लाख लाडक्या बहिणींना
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून काढून टाकण्यात आला आहे, कारण या 18 लाख बहिणींनी अर्ज करताना चुकीची माहिती दिलेली आहे किंवा त्यांची पात्रता पूर्ण होत नाही. त्यामुळे या बहिणींना इथून पुढे 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं आहे. आता तुम्ही विचाराल की कोणत्या बहिणींना बाहेर काढण्यात आले आणि कशामुळे काढण्यात आले, त्याची संपूर्ण माहिती आता तुम्हाला सांगणार आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, मागच्या 2 आठवड्यांमध्ये सरकारने सर्व लाभार्थी बहिणींची पडताळणी केली आहे. या पडताळणीमध्ये अनेक बहिणी अपात्र आढळल्या आहेत. स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळी सांगितलं की आम्ही सर्व इमानदार आणि गरीब बहिणींना पैसे द्यायचे ठरवलं आहे, परंतु जे बहिणी फसवणूक करून पैसे घेण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. त्यामुळे काल बुधवारी आणि गुरुवारी सर्व बहिणींच्या कागदपत्रांची पुन्हा एकदा तपासणी करण्यात आली आणि ज्या बहिणींची कागदपत्र चुकीची आढळली त्यांना यादीमधून काढून टाकण्यात आलं. आज शुक्रवारी फक्त खऱ्या आणि पात्र बहिणींनाच पैसे दिले जात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल गुरुवारी ज्या बहिणींना केवायसीचा प्रॉब्लेम होता त्या सर्व बहिणींची केवायसी प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. काल संध्याकाळपर्यंत जवळपास 11 लाख बहिणींची केवायसी अपूर्ण होती, परंतु आज सकाळपर्यंत त्यापैकी 8 लाख बहिणींनी केवायसी पूर्ण केली आहे. उरलेल्या 3 लाख बहिणींना आज संध्याकाळपर्यंत केवायसी पूर्ण करायची संधी देण्यात आली आहे. जर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत केवायसी पूर्ण केली तर त्यांनाही आज रात्री 8 वाजेपर्यंत पैसे मिळणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट केलं आहे की आज रात्री 12 वाजेपर्यंत बँकांना काम करावं लागेल आणि सर्व पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा केलेच पाहिजेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवारी पैसे मिळणाऱ्या बहिणींची संख्या 48 लाख आहे आणि या 48 लाख बहिणी कोणत्या जिल्ह्यांमधल्या आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमचा जिल्हा त्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत आणि जर नसेल तर तुम्हाला आणखी काही दिवस वाट बघावी लागणार आहे. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आज शुक्रवारी सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जाणार आहेत. फक्त वेळेत फरक असेल. काही जिल्ह्यांना सकाळी मिळेल, काही जिल्ह्यांना दुपारी मिळेल आणि काही जिल्ह्यांना संध्याकाळी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी धीर धरायचा आहे आणि मोबाईलकडे लक्ष ठेवून बसायचं आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज डीबीटीच्या माध्यमातून पैसे पाठवताना 3 टप्प्यांमध्ये काम होणार आहे. पहिला टप्पा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि तिसरा टप्पा संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत. पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांना पैसे पाठवले जाणार आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये 15 जिल्ह्यांना पैसे पाठवले जाणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये उरलेल्या 9 जिल्ह्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आज मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्रातील एकही पात्र बहीण शिल्लक राहणार नाही. सर्वांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा व्हायलाच हवेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शुक्रवारी पैसे पाठवताना काही नवीन अटी लावण्यात आल्या आहेत. या अटींची माहिती सर्व बहिणींना असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण या अटी पूर्ण केल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. पहिली अट अशी आहे की तुमच्या बँक खात्याशी आधार कार्ड 100% लिंक असलं पाहिजे. दुसरी अट अशी आहे की तुमचं मोबाईल नंबर बँक खात्याशी आणि आधार कार्डाशी लिंक असलं पाहिजे. तिसरी अट अशी आहे की तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असली पाहिजे. चौथी अट अशी आहे की तुमचं बँक खातं सक्रिय स्थितीत असलं पाहिजे. आणि 5वी अट अशी आहे की तुम्ही पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे. या 5 अटी पूर्ण असतील तरच तुम्हाला आज पैसे मिळणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारने काही बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून का काढून टाकलं याची कारणे देखील सांगणं महत्त्वाचं आहे. पहिलं कारण म्हणजे ज्या बहिणींनी श्रीमंत कुटुंबातील असून देखील गरीब असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला अशा बहिणींना बाहेर काढण्यात आलं आहे. दुसरं कारण म्हणजे ज्या बहिणींच्या घरामध्ये 3 किंवा त्यापेक्षा जास्त दुचाकी वाहने आहेत अशा बहिणींना बाहेर काढण्यात आलं आहे. तिसरं कारण म्हणजे ज्या बहिणींच्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त आहे अशा बहिणींना बाहेर काढण्यात आलं आहे. चौथं कारण म्हणजे
ज्या बहिणींनी चुकीची माहिती देऊन अर्ज केला आहे अशा बहिणींना बाहेर काढण्यात आलं आहे. आणि 5वं कारण म्हणजे ज्या बहिणींनी KYC प्रक्रिया ठरलेल्या मुदतीत पूर्ण केली नाही अशा बहिणींना तात्पुरती बाहेर काढण्यात आलं आहे. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवारी जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर घाबरू नका, कारण सरकारने सांगितलं आहे की आज आणि उद्या शनिवार या 2 दिवसात सर्व पात्र बहिणींना पैसे दिले जाणार आहेत. काल गुरुवारी काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे पाठवताना उशीर झाला होता, परंतु आज ती सर्व अडचणी सोडवण्यात आल्या आहेत. बँकांच्या सर्व्हरची क्षमता वाढवण्यात आली आहे आणि पैसे पाठवण्याची प्रक्रिया जलद करण्यात आली आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत बहुतेक बहिणींना पैसे मिळणार आहेत. जर आज संध्याकाळपर्यंत पैसे आले नाहीत तर उद्या शनिवारी सकाळीपर्यंत नक्की मिळतील असं एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शुक्रवारी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले जात आहेत याची यादी आता तुम्हाला सांगणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत यादी अशी आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, सोलापूर, सांगली, यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली या 12 जिल्ह्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. या जिल्ह्यांमधील बहिणींना दुपारी 2 वाजेपर्यंत खात्यावरती पैसे येतील. दुसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत यादी अशी आहे. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, बुलढाणा, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या 15 जिल्ह्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजेच संध्याकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत यादी अशी आहे. परभणी, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पालघर, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या 9 जिल्ह्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. या जिल्ह्यांमधील बहिणींना रात्री 12 वाजेपर्यंत पैसे मिळतील. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, ही यादी अधिकृत आहे आणि सरकारने घोषित केलेली आहे. तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे ते नक्की बघा आणि त्यानुसार वेळेची अपेक्षा ठेवा. जर तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यामध्ये आहे तर तुम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत मेसेज येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मेसेज येईल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे तर रात्री 12 वाजेपर्यंत मेसेज येईल. लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवारी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना सांगितलं की लाडकी बहीण योजना ही आमची प्राथमिकता आहे आणि प्रत्येक पात्र बहिणीला नियमित पैसे मिळतील याची आम्ही काळजी घेऊ. मागच्या 2 महिन्यात काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे उशीर झाला, परंतु आता सर्व काही व्यवस्थित झालं आहे. मार्च महिन्यापासून प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला नियमितपणे सर्वांना पैसे मिळतील असं त्यांनी आश्वासन दिलं आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिने एकत्रित दिल्यानंतर मार्च महिन्यापासून दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. त्यामुळे बहिणींनी आता काळजी करू नये आणि धीराने वाट बघायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना आज पैसे मिळाले नाहीत आणि त्यांना वाटतं की त्यांची पात्रता आहे, अशा बहिणींनी लगेच तक्रार नोंदवायची आहे. तक्रार नोंदवण्यासाठी सरकारने विशेष हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. तो हेल्पलाईन नंबर आहे 18123 आणि या नंबरवर तुम्ही सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फोन करू शकता. तुमची तक्रार ऐकली जाईल आणि 24 तासांच्या आत तुमच्या समस्येचं निराकरण केलं जाईल असं सरकारने सांगितलं आहे. तसेच तुम्ही तुमच्या तालुका कार्यालयात किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन देखील तक्रार नोंदवू शकता. तेथे लाडकी बहीण योजनेसाठी विशेष काउंटर सुरू करण्यात आले आहेत आणि अधिकारी तुम्हाला मदत करतील. आता बघा लाडक्या बहिणींनो, आज शुक्रवारी पैसे मिळाल्यानंतर ते कसे काढायचे याची ही माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही बँकेत जाऊन थेट काउंटरवरून पैसे काढू शकता किंवा ATM मधून देखील पैसे काढू शकता. ज्या बहिणींना ATM कार्ड नाही त्यांनी लगेच बँकेत जाऊन ATM कार्ड काढून घ्यावं, कारण पुढे प्रत्येक महिन्याला पैसे काढण्यासाठी ATM कार्ड उपयोगी पडेल. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणाऱ्या बहिणी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पैसे काढू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये आज शुक्रवारी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे आणि सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पोस्ट ऑफिस सुरू राहणार आहेत.
लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, आज तुम्हाला लाईव्ह महाराष्ट्र 24च्या माध्यमातून जी माहिती दिली ती 100% अधिकृत माहिती आहे. ही माहिती थेट सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आज सकाळीच्या पत्रकार परिषदेवरून घेण्यात आली आहे. त्यामुळे या माहितीवर तुम्ही विश्वास ठेवू शकता. आज शुक्रवारी 48 लाख बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहेत हे निश्चित आहे. तुमचा जिल्हा आज या यादीमध्ये आहे ते नक्की बघा.